गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आज सकाळी सकाळी ब्लॉग नाही बनवले कारण पटापट सगळं आवरलं आणि आता जायचं आहे ग्रामसभेला. आज आहे आमच्या गावची ग्रामसभा. बघूया आज काय काय विषय होतात. चला, गाडी तयार आहे, बाहेर पण पडलं आणि मग म्हटलं ब्लॉग करू. चला, आईला पण सगळं दिलं, चहा नाश्ता वगैरे सगळं. चला निघूया आता. तर आपण आता पोचलो ग्रामसभेला. आज ग्रामसभा ग्रामपंचायतमध्ये नाही आहे, तर आमचं ग्रामदैवत आहे महालक्ष्मी मंदिर इथे आहे. आणि आज भरपूर योजनावर चर्चा होणार, तर गर्दी 200+ माणसं होती. चला जाणून घेऊया आपण योजना. महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय लागू झालेला आहे. त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे यशस्वीपणे राबवण्यासाठी शासनाच्या सूचनाप्रमाणे मार्गदर्शक सूचनाप्रमाणे दिनांक 17/9/2025 रोजी आपण श्री महालक्ष्मी मंदिर कोकिसरी या ठिकाणी खास सभेचं आयोजन केलेलं आहे. या सभेमध्ये संलग्न 2 विषय आहेत. तो पुढचा विषय आहे तो नंतर घेऊया. या अनुषंगाने या कार्यशाळेसाठी म्हणण्यापेक्षा या विशेष ग्रामसभेसाठी आपल्या पंचायत समिती वैभववाडीचे विस्तार अधिकारी माननीय जाधव साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं माननीय सरपंच महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती करत आहे. नकाश मॅडम, व्यासपीठावरील माननीय सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्राम महसूल अधिकारी, तसेच सर्व ग्रामस्थ, अंगणवाडी कर्मचारी, अंगणवाडी ताई, पोलीस पाटील आणि या ग्रामसभेसाठी बहुसंख्येने उपस्थित झालेल्या महिला बंधू भगिनींनो, माननीय सरपंच यांच्या वतीने आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. माननीय मुख्यमंत्री ग्रामपंचायत अभियान, मुख्यमंत्री पंचायत राज अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी आजच्या आपल्या ग्रामसभेसाठी विशेष मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय जाधव साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी ग्रामपंचायत मी आपल्या गावासाठी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत संपर्क अधिकाऱ्यामध्ये नेमणूक झाली आहे. त्या गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी ज्या पवित्र मंदिरात आपण बसलो त्या ठिकाणी बघून करू की आपल्या या ग्रामसभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना नमस्कार करतो. माझ्या गावचं ग्रामदैवत श्री महालक्ष्मीच आहे. ग्रामसभा संपल्याशी मी बाजारात आलो. भाजी वगैरे घ्यायची होती तिथे घेतली आणि घरी आलो. पण एक प्रॉब्लेम असा की पाणी येऊन गेलेलं, असं पाणी मिळालं नाही. ग्रामसभेला जाऊन आलो, म्हणजे काही नवीन योजना आल्या आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिली. त्यातले काही शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ते तुम्हाला टाकेनच, आणि ग्रामसभेचा स्पेशल व्हिडिओ पूर्ण टाकेन. ज्यांना बघायचं असेल ते बघू शकता. आणि दुसरी गोष्ट होती रस्त्यासंदर्भात जे नवीन नियम आलेत, वाडीवाडीतले रस्ते किंवा जे जुने रस्ते आहेत त्याच्या संदर्भाचे जे नियम आलेत त्याचा एक पाठपुरावा आणि त्याची नोंद म्हणजे नोंद घेत होते. त्याच्या संदर्भातली ग्रामसभा होती. तर विषय एकंदरीत छान होते. सगळ्या विषयाला अनुसरून ग्रामसभा झाली. तर आता मी ग्रामसभेला जास्त जात नाही, पण आता मी सुरुवात करणार आहे सामाजिक क्षेत्रात थोडंफार, म्हणजे हातभार लावायचा. आपण सामाजिक क्षेत्रात थोडंसं उतरायचं. सध्या घरीच आहे, त्याच्यामुळे कसं आहे ह्या गोष्टी सध्या मी करू शकतो. त्याच्यामुळे आता थोडा इंटरेस्ट मी पण घेणार आहे या ग्रामपंचायतच्या राजकारणात. आज यावर्षीची पहिली ग्रामसभेला मी गेलो, म्हणजे मी जात नाही ती माझी चूक होती असं मला वाटायला लागलं. ग्रामसभेला गेलं पाहिजे, प्रत्येकाने जा. आणि चूक होते म्हणजे मला जायला मिळत नव्हतं काही कारणांमुळे. तर आता इथून पुढे प्रत्येक ग्रामसभेला मी जाणार आहे. चला, आलो आहे, फ्रेश झालो, आता जेवून घेऊया. आज फोडणीचा भात मस्तपैकी जेवून घेऊया. आता खूप वेळ तिकडेच मला खूप वेळ झाला, त्याच्यामुळे काय बनवलं नाही. आता फोडणीचा भात मस्तपैकी आणि थोडीशी चहा, बस. आज जेवण नाही, रात्री जेवण करेन मग पूर्ण, किंवा चपाती भाजी करेन. चला, आज काय बाहेर काम नाही करायचं आहे कारण उद्या किंवा परवा येत आहे
त्यावेळी ते काम होऊन जाईल त्यांच्याकडूनच. मी आता थोडं करणार, पुन्हा ते विस्कटणार, पुन्हा ते करण्यात काही मजा नाही, त्यामुळे ते एकदमच केलेलं बेटर आहे. त्याच्यामुळे आता आपलं जे ह्याचं काम होतं लाईटचं ते आता करून घेऊया. इथं हे होलपास आहेत ते या ना इथे वेल्ड करून घ्यायचे आता असे, एक इकडे एक तिकडे, आणि मग हे पोल बाहेर लावले की काम झालं. मशीन जोडून घेतलेलं आहे, ऑन केले काम झालं. रॉड इथे आहेत आणि होलपास लागतील मला 8, ते आहेत इथे. 8 कसे, 4 2 8 12 आहेत इथे, 12 होऊन जाईल काम त्याच्यातच. चला तेवढं काम करून घेऊया, म्हणजे याला रात्री पेंट करून ठेवलं की उद्या परवा हे जोडू शकतो आपण. हा बघा, आता एक खांब पूर्ण गेला वेल्डिंग मारून. तसे आता हा एक आणि हे 4 खांब केले, काम झालं. ते बघा असे समोरच्या वॉलला ठोकले की काम झालं, बाहेर जातील, वरती याचा एंड येईल. यांना ना वेल्डिंग मारायला वेळ लागतो, कारण ते एकतर पाईप खूप पातळ आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते टेम्परेचर मेंटेन करून मारायला मी एवढा का अनुभवी नाही, त्यामुळे सावकाश सावकाश जसं थंड होईल तसं पुन्हा पुन्हा वेल्ड करत होतो. कारण गरम असतानाच परत वेल्डिंग मारत राहिलं तर त्याला जळणार तो पोल. त्याच्यामुळे थोडंसं स्पॉट मारा थांबा, जरासा स्पॉट मारा थांबा, तर तेवढं थंड झालं की मग परत वेल्ड करा, असं करून करून पूर्ण कंप्लीट केला. बरं कसं झालं सांगा मला. काम झालेलं आहे, कारण आता याला सगळे अटॅच करून झालेले आहेत रॉड. आणि आता पहिल्यांदा बसत नव्हते, आपल्याला आता कळलं आहे जी टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामुळे आता याचं टेन्शन नाही. सो हे सगळे तयार झालेले आहेत, फक्त आता यांना थोड्या वेळानं पेंट करून घेतो आणि बघू जेवढं शक्य होईल तेवढं इकडचं पेंट करून घेईन. भिजत का आलाय रे, भिजतोय कशाला? हा भिजतोय कशाला? चला आता आपणकडे रेड ऑक्साईड आहे, ब्रश आहे, तर आता यांना पेंट करून घेऊया बसून निवांत. बाहेर पाऊस चालू आहे, चला आता हे आवरून ठेवूया आणि याला पेंट करायला घेऊया आता. चला आपली तयारी तर झालेली आहे, याला आता घेऊया पेंट करायला. या बाहेर ना आईने आटाच्या पिशव्या जमा करून ठेवल्या होत्या, त्याच मग खाली अंतरला आणि त्याच्यावरच मग पेंट करायला घेतलं सगळं, कारण ते खाली टाक पडणार होते कलरचे. त्याच्यामुळे म्हटलं खाली प्लास्टिक घातलं आणि आता पेंट करूया, म्हणजे काय डाग पडले तरी ते प्लास्टिकवरच. पटापट सगळे करून घेतले. प्रॉब्लेम एक झालेला, इथे काही दिसत नव्हतं, त्याच्यामुळे इथे जे बाहेर इलेक्ट्रिकची लाईट होती ती मी काढून इथे घेतली. आता हे गेट जरा पेंट करून घेतो. हे घासलेलं आहे, दिसतंय आता पण घासलेलं आहे, तर आता तिथे जरासं राहिलेलं ते, आणि आता हे थोडं पेंट करून घेतो. वारा पाऊस भरपूर होता, त्याच्यामुळे काय झालं की बाहेरनं पाण्याचे थेंब येत होते. त्याच्यामुळे खालचा भाग मी तसाच ठेवणार आहे आणि वरचा भाग मी रंगवून घेणार आहे, कारण खाली अर्ध्याच्या खाली ना ते वाऱ्याने थेंबाचं पावसाचं पाणी येतं आहे आणि ओला याच्यावर रंग मारला तर तो टिकणार नाही. त्याच्यामुळे मग जेवढा सुका भाग आहे तेवढ्या भागात कलर काढून घ्यायचा, बाकीचं जसं ऊन पडेल तसं मग बाकीचा कलर काढायचा. वेळ आहे तर म्हटलं थोडं थोडं करून घेऊया, कारण एकदम होत नाही. शक्य होईल तेवढं थोडं 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 करायचं आणि पूर्ण करायचं. आज काम एवढ्यावरच बस केलं, कारण पलीकडून काही दिसत नव्हतं, सो एवढ्यावरच बस केलं. चला आता सगळं आवरून ठेवूया आणि फ्रेश होऊन घेऊ. आता आंघोळ वगैरे करून घ्यायचे. आणि एक काम आहे जे ऑनलाईन करायचं आहे, ते जर लवकर झालं नाही तर मात्र मग बाहेरून जेवण आणावं लागेल. तयार झालेले आहेत, पेंट करून ठेवलेत, म्हणजे रेड ऑक्साईड मारलेत. उद्या याला ब्लॅक कलर मारून घेईन आणि मग ते बाहेर जोडून टाकेन. चला फ्रेश झालो आहे,
आता जेवण बनवायला खूप लेट होईल. आईला पण लवकर दिलं पाहिजे, सो बाहेरनं जेवण आणतो आज. बाहेरनं जेवण काहीतरी सॉफ्ट घेऊन येईन आईसाठी, आणि मी काहीतरी चटपटीत घेऊन येईन. तेवढा चान्स मला मिळतो काहीतरी बाहेरचं खायचा, नाही तर रोज 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 आईला खाल्लेलं पचपिचत मला खावं लागतं. चला आज बाहेरचं जेव, भेटू पुन्हा रात्री. खरं तर व्हिडिओ एडिट करायचे आहेत.